Okay, students, good morning. Today we are going to learn next point from the chapter food safety. That is, what can we do to prevent the food spoilage and the food wastage? That is, they ask one question, that is preventive measures for food wastage and spoilage. Preventive measures for food wastage and spoilage. That is, how we can prevent the wastage of food and the spoilage of food. अन्नपदार्थांची नासाडी कशी होणार नाही यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत, त्याची आपल्याला चर्चा करायची. दॅट इज दे गिव्ह डिफरंट पॉईंट्स इन युअर टेक्स्ट बुक दॅट वी हॅव टू डिस्कस. सी हाऊ वी कॅन प्रिव्हेंट दी food spoilage and food wastage. That is, first point is serve yourself only as much as you can eat. Serve yourself only as much as you can eat. That is, in case of buffet dinner, we are taking the food which we will eat, or the sufficient food we can take. That is, we can prevent, due to this method we can prevent the वेस्टेज ऑफ फूड. बुफे पद्धत जी आहे जेवणाची, तर त्यामध्ये आपल्याला हवं तेवढं अन्नपदार्थ घेतलं तर मग अन्नपदार्थांची नासाडी होणार नाही. हा एक त्यातला एक मार्ग आहे. दॅट इज दी फूड दॅट वी हॅव टू टेक ॲज मच वी लाईक अँड प्रिव्हेंट दी फूड वेस्टेज. जेवढं पदार्थ हवेत आपल्याला तेवढंच घ्या आणि त्यातनं अन्नपदार्थाची नासाडी थांबणार आहे. म्हणून बुफे पद्धत ही अन्नपदार्थ घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या समारंभांमध्ये वापरली जाते. तर ती एक महत्त्वाची पद्धत आहे की ज्याच्यामुळे आपण अन्नपदार्थांचं वाचवू शकतो किंवा त्याचं अपव्यय होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. दॅट इज सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज फूड यू कॅन ईट. दिस इज फर्स्ट पॉईंट. Second point, all these points are given in your textbook, page number 136. That I am discussing with you only. Avoid overcooking food. Avoid overcooking food. जास्त अन्नपदार्थ शिजवणे हे टाळलं पाहिजे. जास्त अन्नपदार्थ शिजवले तर त्याची प्रत किंवा क्वालिटी त्याची खराब होते आणि मग ते खराब होऊ शकतात. म्हणून जास्त अन्नपदार्थ शिजवणे हे टाळायला पाहिजे. जेवढी गरज आहे तेवढे अन्नपदार्थ आता तिथपर्यंत आपण ते अन्नपदार्थ शिजवले पाहिजेत. थर्ड पॉईंट, अवॉइड थ्रोइंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. अवॉइड थ्रोइंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. जे अन्न शिल्लक राहिलेलं आहे ते फेकून देणं हे टाळलं पाहिजे. त्याचा उपयोग आपण करू शकतो. शिळ्या अन्नपदार्थचं आपण दुसऱ्या दिवशी ते खाऊ शकतो व्यवस्थितपणे, ते गरम करून, किंवा आपल्याकडे पद्धत आहे चपातीचा चुरा वगैरे करून खाणे किंवा त्याचा गोड मलिदा करून खाणे. ह्या पद्धतीने आपण ते अन्नपदार्थ दुसऱ्या दिवशी वापरू शकतो. किंवा जनावरं असतील आपल्याकडे तर जनावरांना देऊ शकतो आपण, जेणेकरून त्या अन्नपदार्थाचा अपव्यय होणार नाही. फोर्थ पॉईंट, स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एक्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड. योग्य पद्धतीने अन्नधान्य जे आहे ते साठवून ठेवायला पाहिजे. मग टिकून राहतील त्यासाठी त्याच्यामध्ये लिंबाचा पाला किंवा मीठ वगैरे टाकतात आणि वाळवून ठेवणं व्यवस्थितपणे, म्हणजे अन्नधान्य खराब होणार नाही. पालेभाज्या आणि फळं असतील तर ते व्यवस्थितपणे फ्रीजमध्ये ठेवले तर मग ते खराब होत नाही किंवा जास्त काळ टिकतात. योग्य जेवढी गरज आहे तेवढंच एकदा आपण भाजीपाला किंवा फळं आणायला पाहिजेत. जास्त आणून जास्त काळ ठेवणं हे योग्य नाही. जे गरज आहे तेवढे आणायचं, नंतर पुन्हा आपण आणू शकतो. म्हणजेच ते पालेभाज्या किंवा फळांचा अपव्यय टाळला जाणार आहे. नेक्स्ट इज चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्स, can, pack food and use within that time. While purchasing the packing food, we have to take or check the expiry date. पॅकिंग फूड जे आहे त्याच्यावर एक्सपायरी डेट असते, तर ती एक्सपायरी डेट आपण नेहमी चेक करायला पाहिजे. किंवा किंबहुना घेत असताना सुद्धा त्याची एक्सपायरी डेट कुठपर्यंत आहे तिथपर्यंतच घ्यायला पाहिजे. जास्त दिवस असतील तर मग चालू शकते, कमी असेल तर मग आपण कमी प्रमाणात ते घ्यायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला अन्नपदार्थ खराब झाल्यानंतर मग आपल्याला फेकून द्यावे लागतात ते. म्हणून एक्सपायरी डेट, पॅकिंग फूड, व्हाईल पर्चेसिंग दी पॅकिंग फूड वी हॅव टू चेक दी एक्सपायरी डेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन ईट ऑल दी फूड दॅट यू हॅव सर्व युअर सेल्फ. जेवढं अन्न आपण घेतलेलं आहे आपल्या ताटामध्ये ते सर्व संपवायचं, हे आपण कटाक्षाने पाळलं पाहिजे. नाहीतर मग ते कमी घ्या.
याच्यामुळे अन्नपदार्थांचं बचत होणार आहे आणि ते पुढे आपल्याला वापरू शकतो आपण आणि वेस्टेज जे आहे ते आपण टाळणार आहोत. These are the different measures. All that 7 measures are given in your textbook. That is due to which we can avoid the wastage of the food or the spoilage of food. Very important thing nowadays. It is very important to protect our food, and we can save money if we protect our food. Then next point is, that is food storage and preservation. Food storage and preservation. Food storage and preservation. How we can store the food or how we can preserve the food. The definitions are given in our textbook. That is food protection. That is by using the different pesticides. And if we use that pesticides, we can store that food grains very nicely or for the longer period of time. See, I will read that definition. Prevention of food spoilage by microbial growth and infestation by pests is called food protection. That is by using the pest we can avoid the microbial growth, and due to it that food grains will be stored for the longer period. That is food protection. And food preservation. Food preservation, that is we can use different preservatives. Preservatives are the chemicals, but we can use that to preserve the food, and due to which we can protect that food for the longer period of time. This is the food preservation. That is for your general knowledge, they give National Institutes, Food and Drugs Administrations, FSSAI mark. What is FSSAI mark? Then study about that FSSAI mark or the AG mark or FSSAI mark. Study about that. World Food Day. Last period we have discussed that 16th October is the World Food Day. Total world celebrate that food day 16th October. Then methods of food protection. Different methods are given here to protect the food. That is pest for the food grains. Different pests or the different chemicals are used for that. And then different preservatives for the cooked food. That preservatives are used to store that food. See, I will here the freezing. Freezing is the one best method. Generally, we are using that method. We are keeping the cooked food or the vegetables, fruits in the freeze, due to which they will live for the longer period. Then smoking. Food is preserved with the help of smoke. Aluminum phosphide. The smoke of aluminum phosphide is used to give the smoke to the different foodstuffs. Then due to which that they will stay for the longer period. Then use of insecticides, common insecticides, malathion. Malathion is sprayed on the gunny bags containing food grains. Malathion, that is the insecticide, due to which that food grains will be stored for the longer period. Irradiation, that is the radioactive elements emits the radiations. That radiations are also irradiate on the different foodstuffs to avoid the their spoilage. For example, X-ray, gamma rays are emitted by radioactive isotopes. That X-ray and gamma rays are irradiate on the fruits to increase their life. And then potatoes or the onions, these are also irradiated by the different gamma rays to protect that potatoes or the onions. Then use of inert gas. We know that we can purchase the wafers or the packing food in which that inert gas, nitrogen gas, is filled in the airtight pack potato wafers or other food products. Nitrogen gas is there, that is the inert gas. Then use of preservative. There are different preservative, natural preservative and chemical preservative.
अन्न परिरक्षके वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक आहेत आणि रासायनिक सुद्धा आहेत. नैसर्गिक जे आहेत अन्न परिरक्षके याच्यामध्ये सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज ॲज दी प्रिझर्वेटिव्ह फॉर पिकल्स, जॅम्स, मुरब्बा, पेठा एक्सेट्रा. म्हणजे तेल असेल किंवा मिरची पावडर आहे, मीठ आहे, साखर आहे, हे पदार्थ नैसर्गिक परिरक्षक आहेत. यांच्यापासून आपण अन्न पदार्थ टिकून ठेवू शकतो. केमिकल प्रिझर्वेटिव्ह दॅट इज ॲसिटिक ॲसिड, व्हिनेगर, 4% acetic acid that is vinegar is used, or the citric acid, sodium benzoate, some nitrate and nitrites. These are the chemical preservative used to preserve the food. Then pasteurization, very important method, that is if we purchase the packed milk, that is milk present in the pouch, that is the pasteurized. Pasteurized milk is the method is discovered by the scientist, microbiologist Louis Pasteur. That is, milk is boiled up to 80 degree and suddenly it will be cooled down. That is the pasteurization method. Louis Pasteur discovered that method, pasteurization. That is, in this method, that is heating the milk or other similar foodstuffs up to 80 degrees Celsius for 15 minutes and cooling it quickly. 80 डिग्रीपर्यंत ते अन्नपदार्थ किंवा दूध हे उकळायचं आहे आणि 15 मिनिटापर्यंत ठेवायचं आणि नंतर लगेच ते थंड करायचं आहे. याला पाश्चरायझेशन मेथड म्हणतात. ड्यू टू दी विच दी मायक्रोब्स प्रेझेंट इन टू दॅट विल बी व्हॅनिशेस. जे काही सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये असतील ते पूर्णपणे निघून जातात आणि मग दूध हे जास्त काळ टिकून राहते. ही पाश्चरायझेशन मेथड ही लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे. दीज आर दी मेथड्स, डिफरंट मेथड्स टू अवॉइड द स्पॉइलेज of the food, that is preservative, smoking, insecticides, freezing, irradiation, natural preservative, chemical preservative, and the pasteurization. These are the different methods. Study that method, very important methods to protect our food. Then the last point from that chapter is the adulteration of the food. Anna भेसळ, adulteration. अडल्टरेशन ऑफ फूड, अन्न भेसळ. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्या अन्नामध्ये मिसळले जातात, म्हणजे कमी प्रतीचे, की ज्याच्यामुळे त्यांना जास्त फायदा होतो. जे कोणी करणारे असेल अन्न भेसळ त्यांना. दॅट इज अडल्ट्रेशन इन द फूड. देर इज वन चार्ट अँड विच आर दी अडल्ट्रंट आर यूज इन टू दॅट. कोणकोणत्या प्रकारचे भेसळयुक्त पदार्थ त्या पदार्थांमध्ये वापरतात हे दिलेलं आहे. तर मिल्क, इन द मिल्क they use urea, sugar or water. In the milk they use the urea, sugar or water. Red chili powder, in the red chili powder red color is used, or the sawdust, red color sawdust is used into that red chili powder. पेपर म्हणजे मिरी. ह्याच्यामध्ये आता सीड्स ऑफ पपया, पपईच्या ज्या बिया असतात ते त्या मिऱ्यांमध्ये टाकतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. ती एक प्रकारचे अन्न भेसळच आहे. आईस्क्रीम, then color, different types of colors are used into the ice cream. Powders is used, corn flour, that is वेगवेगळ्या प्रकारचे कलर किंवा मग पीठ वगैरे असं मिक्स करतात आईस्क्रीममध्ये, जेणेकरून तिची चव जी आहे ती किंवा त्या प्रकारचं ते आपल्याला जे घटक हवे आहेत ते मिळत नाहीत. तर दीज आर दी अल्टर. और इन दी टी पावडर अगेन दे यूज दी कलर अँड दी sawdust is also used. This is the अडल्ट्रेशन. हे या प्रकारची अन्न भेसळ होत असते. किंवा मेटॅनिल येलो हा कलर जो आहे तो डाळींमध्ये किंवा हळदमध्ये वापरतात. तर या प्रकारची अन्न भेसळ आहे. अँड दॅट दी अडल्ट्रंट्स विच आर यूज इन टू द डिफरंट फूड स्टफ्स, दॅट अडल्ट्रंट्स मे बी हॅझार्डस टू आवर हेल्थ. आपल्या आरोग्यासाठी ते धोकादायक सुद्धा असू शकतात. दॅट कलर्स आर द केमिकल्स, दे आर व्हेरी डेंजरस टू आवर हेल्थ. दॅट इज वाय बी careful while purchasing these types of foods. If they may be adulterated, then they may cause the health disease. See, that is there again one give the chart, that is how we can identify the adulteration in the foodstuffs. Read that charts. And very important to avoid the
adulteration in the food. Then there is one point, that is do you know, and they always remember. Do you know and always remember. Then read that points from your textbook. Then try to write down the question and answers from the textbook. We are completing here our fifth chapter, that is food safety. Okay, thank you.